तर महिला आरक्षण विधेयकाला विरोध का होतोय ते सुद्धा आपण पाहूयात. 5 राज्यातील निवडणुकांच्या तोंडावरच विधेयक का आणलं जातंय हा विरोधकांचा पहिला आक्षेप आहे. लोकसभेच्या जागा कोणत्या आधारावर वाढवल्या जात आहेत? जनगणनेशिवाय संसद तसंच विधिमंडळाच्या जागांमध्ये वाढ का, असाही प्रश्न ते विचारत आहेत. दक्षिण भारत, ईशान्य भारताच्या वाट्याला जागा कमी येणार त्याचं काय? लोकसंख्या नियोजनाचं दक्षिणेतल्या राज्यांना बक्षीस मिळायला हवं की शिक्षा? लोकसंख्येमुळे उत्तर प्रदेश, बिहारचा संसदेमध्ये दबदबा वाढणार, ते इतरांवर अन्यायकारक नाही. संसदेमध्ये ज्यांचे खासदार जास्त त्यांच्याच प्रश्नांना प्राथमिकता मिळेल, असे असंख्य आक्षेप नोंदवले जात आहेत.